माझ्या समोर जो रस्ता आहे हे पंढरपूर आणि महूद आहे. या साईडला जे रस्ता दिसतोय तो महूद आहे. सध्या आभाळ फुल आलेला आहे आणि ही जी साईड दिसते हे पंढरपूर आहे. आणि मी जे थांबलोय त्याला पळशी फाटा म्हटलं जातं. पळशीला पाणी जातं. मित्रांनो, हा रस्त्याला वर्दळ भरपूर आहे आणि हे वर्दळ इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. अशी वाहनं फास्ट येतात आणि हे फास्ट वाहनं येत असल्यामुळं जीविताला धोका, ॲक्सिडेंटचं इथं मोठ्या प्रमाण आहे. मित्रांनो, कोणाच्या तर गाडीनं हायवानं हे दगड टाकलेत. रात्रीची वेळ इतकी असते की समोरून लाईटीचा फोकस फुल असतो आणि टू व्हीलरला समोरचं काहीच दिसत नसतं. पंढरपुराकडून महूदला जाण्याच्या रस्त्याला काहीच दिसत नाही. म्हणजे अंदाज गाडी चालवत असतात आणि अशीच एखादी गाडी आणि त्या गाडी एक दोघं तिघं असतील तर या दगडाला येऊन थटली तर त्या गाडी चालकाची, त्या गाडीची अवस्था काय असेल बघा. हा रस्ता हे समोर कुठं आहे डांबरी, ही डांबरी कुठं आहे, दगड कुठं आहे, साईड पट्टी, हे असे मोठ्या प्रमाणात दगड टाकतात. मित्रांनो, दगड टाकण्याला बी आमचा विरोध नाही, पण मी काय असतं माहीत आहे का, ज्याचा ॲक्सिडेंट होतो त्याचा पाय फ्रॅक्चर म्हणा, हे बघा कुठं आहे दगड, पाय फ्रॅक्चर म्हणा, कदाचित तो मृत्यू बी होऊ शकतो. आणि जर त्याचा मृत्यू झाला, पाय फ्रॅक्चर झाला, तर मृत्यू जर झाला तर त्याच्या घरातल्या तो आधारस्तंभ गेल्यानंतर काय अवस्था असते, मुलाबाळांचं शिक्षण असं वाऱ्यावर सुटलं जातं आणि पत्नीची अवस्था, त्याच्या आईवडिलाची काय अवस्था असेल. पाय फ्रॅक्चर झाल्यानं पैसा नसणाऱ्या माणसांचं, आता ही गाडी किती अंतरावर गेली तुम्ही सांगा. ही गाडी एकाच साईडने गेली, किती अंतर, फक्त 2 फुटावरून ही गाडी गेलेली मित्रांनो. म्हणून कृपया करून असे मातीचं ढीग असतील, दगड असतील, ढापा, लाकूड असेल, अजिबात रस्त्यावर टाकायचं नाही मित्रांनो. कारण का हे जीव घेण्याचा एक यमराज थांबले ह्या रस्त्याला. जे आता आहे यमराज आहे, ही जी डिपो आहे हा यमराजचा डिपो आहे मित्रांनो. आणि ह्याला कोण बी थटू शकतं. हा साधारणपणे 100 किलोचा 250 किलोचा दगड असेल. आता हे वाहन आहे कुठून जाते बघा, त्याचा कोण विचार करणार आहे का. तुम्ही जागृत राहा मित्रांनो, चांगली व्यवस्थित गाडी चालवा आणि तुमचं वाहन कितीही मोठं असू द्या, अशा खेपा रस्त्या साईडला कधीच टाकायची नाही. तुमच्या मागं हे आता हायवानं खेप टाकली का, हायवा गाडीने, त्याच्या मागं कुठला तरी एखादा अधिकार लागला असेल गौण खाण्याचा, महसूल विभागाचा, म्हणून त्यानं गाडी पडदेशी खाली केली आणि असं निघून गेला. इथं दगडाची काही आवश्यकता नाही. समोर गाळे येतं ते बी बंद अवस्थेत आहेत, इकडं जागा नाही बघा. हे अशा ठिकाणी काय खेप टाकले तर त्याच्यावर दंड होऊ शकत असेल, त्याच्या बचावासाठी केला. पण तो कुठं टाकतो, काय टाकतो, तुला 20,000 50,000 1,00,000 दंड होईल ह्या भीतीने टाकला. पण या ढेगाला एखाद्याची गाडी थटली, 4 व्हीलर थटली, गाडीची पलटी झाली, जीवित हानीला कोण अवलंबून आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आहे. आणि बुद्धीचा वापर करून आपण कुठं रस्त्याला तेवढं कधी दगड टाकू नका, माती टाकू नका, लोखंड टाकू नका, लाकूड टाकू नका. हे कुठं तर थांबलं पाहिजे आहे. आणि आता हा दगड तर माझी इच्छा आहे हलवायची, पण तो मला हलणंच अशक्य गोष्ट आहे. ही काय दगड आहे ती बघा ना तुम्ही, हे दगड, हे खेप, हे कोण हायवा असेल त्याच्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महसूल विभाग असेल, त्यांनी कारवाई करावी आणि त्याच्याकडे हा दगड बाजूला सारून घेतला पाहिजे आहे. कारण का हा नक्कीच जीविताला हानी पोचू शकतो हा दगड मित्रांनो. आपल्या भागामध्ये असं घटना असेल, काय होत नसेल, निदान एक व्हिडिओ बनवून शेअर करा, म्हणजे हा कुठंतरी परंपरा थांबली पाहिजे आहे. तुम्हाला कसं वाटलं कळवा मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.